नमस्कार मित्रांनो. आज आपण मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक बद्दल बोलणार आहोत. मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक हे टूल काय आहे, मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक मध्ये कोणते कोणते कंपोनंट येतात आणि हे स्किल आपल्याला किती शिकायला पाहिजे, का शिकायला पाहिजे आणि हे स्किल आपण शिकलं तर आपल्याला काय काय संधी असू शकतात आणि नेमकं हे मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक हे शिकताना आपण काय रोडमॅप ठेवायला पाहिजे, आपण कोणत्या लेवलवरती आहोत सध्या आणि त्या लेवलवरतून आपण हे मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक शिकल्यानंतर आपण कुठे जाऊ शकतो, कोणत्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटू शकतात, हे थोडक्यात इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अं, थोडक्यात माहिती देणार आहे मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक बद्दल. त्यानंतर पुढचे काही व्हिडिओज मी असे बनवणार आहे तिथे थोडं प्रॅक्टिकली आपण मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकचे जे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक म्हणजे काय, आता सध्या ज्यांना काहीच माहित नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, की जिथे मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकची जी सुरुवात आहे की आपण नेमकं मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक म्हणजे काय ते बघूया आणि त्यानंतर आपण याला कसं ऍक्सेस करू शकतो, याच्यात कोणते कोणते कॉम्पोनंट येतात ते बघूया. आता तुम्ही मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक जर सर्च केलं गुगलवरती तर तुम्हाला ही एक वेबसाईट येईल पहिली, डेटा अनालिटिक्स मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक, आणि याच्यात वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला याच्यावरती तुम्हाला काही ऑप्शन्स असतील की पहिली काय असेल की तुम्ही एक तर स्टार्ट फ्री ट्रायल व्हर्जन करू शकता किंवा लॉग इन करू शकता एक्झिस्टिंग असेल तर. आता यांनी म्हटलंय ब्रिंग युअर डाटा इन टू द इरा ऑफ AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुमचा डेटा सर्व घेऊन या, त्या पद्धतीने त्यांनी थोडंफार इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओव्हरव्ह्यू जर बघितला की वाय मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक, बेसिकली मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक जर बघायचं जर झालं तर एक सेंट्रलाइज टूल म्हणता येईल की जिथे सर्व काही डेटा आहे ना तो एका ठिकाणी आणला जाईल. मग त्यासाठी साधारण एक्झाम्पल असं असतं की एखाद्या कंपनीत एखादं सॉफ्टवेअर यूज केलं जातं, ERP सॉफ्टवेअर वगैरे म्हणा, की परंतु त्यांचा जो डेटा असतो ना तो एखाद्या डेटाबेसमध्ये, एखाद्या डेटा वेअरहाऊसमध्ये स्टोअर केलेला असतो. परंतु जेव्हा काही बिझनेसमध्ये चेंजेस होतात, काही ऍप्लिकेशनमध्ये चेंजेस होतात, तेव्हा त्यांना त्या एक्झिस्टिंग डेटामध्ये मॉडीफाय करावं लागतं वगैरे काय, किंवा चेंजेस करावं लागतात. परंतु ते न करतात ते काय करतात, एक्झिस्टिंग डेटाबेसची कॉपी करतात आणि ते दुसऱ्या डेटाबेसमध्ये नवीन गोष्टी ऍड केल्या जातात. याने काय होतात ना की वेगवेगळे डेटा बेसेस किंवा वेगवेगळे डेटा वेअरहाऊस सिस्टम्स क्रिएट केले जातात आणि त्यात मग त्या सिस्टम खूप कॉम्प्लिकेटेड होतात. आणि ही एक ट्रॅडिशनल मेथड होती की जिथं भरपूर असे काही डेटा वेअरहाऊस ऍप्लिकेशन्स आहेत ते एका ठिकाणी किंवा डेटाबेसेस एका ठिकाणी स्टोअर असतात, परंतु सेपरेटेड असतात. आणि जे मग मॅनेज करायला किंवा मेंटेन करायला खूप अवघड जातात. नंतर नवीन काही गोष्टी ऍड चेंजेस करायचे जर झाला तर त्याच्यात बरचसं एफर्ट जातात. मग ती कॉस्ट वगैरे खूप जाते त्यात. मग ते अवॉइड करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक नवीन टूल आणलाय मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक, जिथे त्यांना सर्व काही कॅपेबिलिटीज आहे ना ते एकाच अम्ब्रेला खाली किंवा एका छत्राखाली म्हणता येईल की आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. की जिथे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकमध्ये डेटा वेअरहाऊस, डेटा लेक हाऊस, ETL टेक्नॉलॉजी, डेटा इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, मशीन लर्निंग वगैरे असे वेगवेगळ्या टूल्स किंवा पॉवर BI हे रिपोर्टिंग टूल जे डॅशबोर्डिंग टूल वगैरे आहे ते एकत्र करण्याचं काम इथं केलेलं आहे आणि तिथंच ते अवेलेबल फीचर्स वगैरे दिलेले आहे. जिथे करून आता तुम्हाला इथं बघता येईल की हे एक डेटा सेंट्रिक काय म्हणलंय की वन वन लेग सेंट्रिक हब दॅट हेल्प्स यू कनेक्ट अँड क्युरेट डेटा फ्रॉम एनिवेअर अँड एलिमिनेट स्प्रॉल. म्हणजे कुठूनही डेटा कनेक्ट करायचा आहे आणि त्याला कन्झ्युम करायचं आहे, त्याच्यावरती काही प्रोसेस करायची आणि त्यानंतर तो डॅशबोर्डमध्ये डिस्प्ले करण्याचं काम. तर बऱ्यापैकी आहे. आता तिथं तुम्ही बघू शकता की मॅनेज पॉवरफुल ए आय मॉडेल दिलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जिथं म्हणजे तुम्हाला इथं फक्त पॉवर BI वगैरे किंवा नाही एसक्यूएल टूल वगैरे टेक्नॉलॉजीच नाही, फक्त पायथॉन पण आहे. पायथॉनचे स्क्रिप्ट वगैरे आपण लिहू शकतो. AI मॉडेल जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते यूज करता येतात. पॉवर जे पॉवर BI पण ह्या टूलमध्ये इंटिग्रेट आहे. ज्यांना पॉवर BI येतं त्यांनी हे टूल शिकले तर ह्याच्यात तुम्हाला पॉवर BI चे प्रोजेक्ट किंवा पॉवर BI चे रिपोर्ट्स क्रिएट करता येणार आहे. आणि गव्हर्न अँड प्रोटेक्ट युअर डेटा, इथं जे आहे ते की आपल्याला बिल्ट इन सिक्युरिटी आली, गव्हर्नन्स आला आणि कंप्लायन्स आली, ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहे. आणि इथं तुम्हाला सर्व काही डेटा एकाच ठिकाणी ठेवल्यामुळं सेक्युरिटी वाईज सगळ्या गोष्टी मेंटेन करायला सोपं जातात. असं हे त्यांचं प्रपोज टूल आहे की जे ते करतात. आता याच्यात डेमोज वगैरे म्हणा किंवा काय काय येतं त्याच्यात, मग ते सर्व गोष्टी दिलेल्या आहे, ह्या तुम्ही थोड्या स्वतःहून एक्सप्लोअर करू शकतात. आणि मग याच्यात काय काय असतात ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत, नवीन फीचर्स काय काय हे हे आहे सर्व. आता हे एवढं पूर्ण सांगत नाही, परंतु बऱ्याचशा गोष्टी आहे की डेटा गव्हर्नन्स आहे, रिपोर्टिंग आहे, अनालिटिक्स आहे, डेटा इंजिनिअरिंग आहे, डेटा सायन्स आहे. आणि हे सर्व केल्यानंतर आता तुम्हाला हे स्टार्ट फ्री जर केलं तर तुम्हाला एक ID लागेल, जो मायक्रोसॉफ्ट पॉवर BI चे ट्रायल व्हर्जन जरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्यांनी लॉग इन करू शकतात आणि इथं तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे यूज करता येईल. आता हे यूज करायचं जर झालं तर
हे जे आहे आता मी माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि याच्यात जर तुम्ही राईट साईडला इथं तर तुम्ही बघितलं इथं तर एक मी एक युजर आयडी डमी युजर आयडी बनवलेला आहे जो आपण यूज करू शकतो आज कारण की पर्सनल ईमेल आयडी असतात जीमेल वगैरे याहूचे वगैरे ते चालत नाही त्यामुळे आपल्याला एक पॉवर बीआयचा एक डोमेन पाहिजे वर्क ईमेल कंपनीचा ईमेल असेल तर त्याने करू शकतो अदरवाईज हे एक वर्क अराउंड आहे जिथं आपण ह्या गोष्टी करू शकतो की जिथे आपल्याला एक ईमेल आयडी बनवून आपण हे एक ट्रायल व्हर्जन घेऊ शकतो आता ही माझ्याकडे आहे आणि याच्यात आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही अ, याच्यात बघू शकतात की वेगवेगळे फीचर टूल्स दिलेले आहे आता पॉवर बीआय आहे पॉवर बीआय रिपोर्टिंग आणि डॅशबोर्ड बनवण्यासाठी आहे डेटा फॅक्टरी आहे इथे ईटीएल टेक्नॉलॉजीज आहे की ईटीएलचे जे ईटीएल म्हणजे काय एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड वेगवेगळ्या डेटा सोर्स मधून डेटा घ्यायचा आहे आणि तो आपण वेगवेगळ्या डेटाबेस मध्ये स्टोअर करू शकतो त्याच्यावर प्रोसेसिंग वगैरे करू शकतो आता डेटा ऍक्टिव्हेटर जो आहे की रिअल टाइम जो डेटा असेल किंवा अलर्ट वगैरे जे आहे की मॉनिटरिंग वगैरे करायची आपली जॉबची ते त्यावेळेस आपल्याला डेटा ऍक्टिव्हेटर लागतं डेटा सायन्स आहे जिथे आपण डेटा सायन्सचे मशीन लर्निंग मॉडेल्स वगैरे क्रिएट करू शकतो डेटा इंजिनिअरिंग आहे लेक हाऊस क्रिएट करू शकतो अपाचे स्पार्क म्हणून एक जी टेक्नॉलॉजी आहे ती आपण यूज करू शकतो आणि बाकीचे इंडस्ट्री सोल्युशन्स वगैरे आहे आता याच्यात सिनॅप्स डेटा वेअरहाऊस पण आहे आणि सिनॅप्स रिअल टाइम डेटा अनालिटिक्स आहे आता रिअल टाइम अनालिटिक्स म्हणजे काय की ऑन द फ्लो किंवा डायनॅमिकली आपला जो काही डेटा असेल तो कन्झ्युम करून त्याच्यावरती अनालिसिस बनवण्याचं काम म्हणजे पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन किंवा चार्ट आपल्याला बनवून दिले जातात तर ह्या सर्व गोष्टी आहेत आता ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये मी एक एक घेणार आहे परंतु यात तुम्हाला ह्या सर्व गोष्टीमध्ये कसं आपण करू शकतो आणि याचा मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकमध्ये तर थोडंसं याचं जर बघितलं आपल्याला चार कंपोनंट महत्वाचे पॉवर बीआय सिनॅप्स डेटा फॅक्टरी आणि डेटा ऍक्टिव्हेटर आता याच्यात थोडंसं जर बघितलं करिअरमध्ये की आपण याच्यात नंतर हे शिकल्यानंतर आपल्याला कुठं कुठं अप्लाय करू शकतो किंवा काय काय गोष्टी असतात की आपल्याला ह्या गोष्टी करता येतात याच्यात आपल्याला बिकम अ फॅब्रिक अनालिटिक्स इंजिनियर अनालिटिक्स इंजिनियर आपण बनू शकतो जिथं आपल्याला यांनी सर्टिफिकेशन जर्नी दिलेलं आहे मग क्लाउडचं एक स्किल आहे मग त्याच्यानंतर आपण हे बाकीच्या ज्या मॉडेल्स आहे ते शिकू शकतो एक्झाम करू शकतो प्रिपेअर प्रॅक्टिस टेस्ट आणि शेड्यूल एक्झाम ही एक मायक्रोसॉफ्टची वेबसाईट असेल माझ्यामध्ये 3-3.5 हजार त्याची फी आहे ती आपण देऊ शकतो आणि मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेट अनालिटिक्स फॅब्रिक अनालिटिक्स इंजिनियर म्हणून सर्टिफिकेशन आपल्याला भेटेल हे केल्यानंतर आपल्याला म्हणजे अनालिटिक्स इंजिनियर म्हणून आता तुम्ही बघा अनालिटिक्स इंजिनियर काय काम करतात तर डेटा सोर्स इंजेक्शन ट्रान्सफॉर्म आणि एक्सपोज ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व असतात आता यांनी दिलेली इन्फॉर्मेशन आहे की $125.8K म्हणजे ही युएसची सॅलरी आहे युएसची सॅलरीपेक्षा आपली सॅलरी कमी असेल परंतु ही एक सॅलरी त्यांनी एक ॲव्हरेज दिलेली की ही एक असू शकते अनालिटिक्स इंजिनियरसाठी ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून पण तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात की डेटा अनालिसिसमध्ये पॉवर बीआय रिपोर्ट्स आणि सिमंटिक मॉडेल्स आणि एसक्यूएल एंड पॉईंट्स वगैरे यूज करून इथे तुम्ही इथे बघू शकतात की हे पॉवर बीआय जे आहे करू शकतात यूज करू शकतात डेटा इंजिनियर होऊ शकतात जिथे तुम्हाला बघा याची सॅलरी दिलेली डेटा इंजिनियर मध्ये काय काय गोष्टी करतात वगैरे त्याचा रोल वगैरे ते दिलेला आहे डिफरंट डिफरंट कनेक्ट टू स्ट्रक्चर्ड अनस्ट्रक्चर्ड आणि स्ट्रीमिंग डेटा सोर्सेस माउंट अँड शॉर्टकट डेटा सोर्सेस वगैरे अशा ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि एक डेटा सायंटिस्ट पण होऊ शकतो जिथे आपल्याला हे जे आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि स्टॅटिस्टिकल अनालिसिस थोडंसं ॲडव्हान्स मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यात हे सर्व टूल्स यूज केले जातात लेक हाऊस डेटा वेअरहाऊसिंग त्याच्यानंतर हे नोटबुक्स आले नोटबुक्समध्ये आपण पायथॉनचे स्क्रिप्ट लिहू शकतो मॉडेल्स वगैरे क्रिएट करू शकतो आणि त्यानंतर पॉवर बीआय एसक्यूएल एंड पॉईंट आणि नेटबुक्स हे एकत्र करून आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला आहे अजून डेटा सायंटिस्ट सर्टिफिकेशन पण करता येईल तर अशा पद्धतीने एखादा ट्रॅक जर पकडला तुम्ही की आणि त्या ट्रॅकमध्ये हे गोष्टी केल्या तर तुम्हाला आपोआप पुढच्या ऑपॉर्च्युनिटी येतील आणि याच्यात तुम्हाला बाकीच्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे ग्रुप लर्निंग वगैरे आणि त्याच्यानंतर करिअर इनसाइट्स वगैरे ह्या सर्व इन्फॉर्मेशन आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व इन्फॉर्मेशन आहे की जिथे मायक्रोसॉफ्टने जे फॅब्रिक जे हे टूल काढले ते माझ्या मते बऱ्यापैकी जर चांगलं मार्केटमध्ये चाललं तर बऱ्यापैकी मार्केट कव्हर करू शकतं किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात आता याच्यात हे टूल किती चालेल काय चालेल हे सांगता येणार नाही परंतु ज्या पद्धतीने हे मायक्रोसॉफ्ट याला प्रपोज करतंय किंवा मायक्रोसॉफ्ट यूज करण्याचा प्रयत्न करत आहे जर ते जर व्यवस्थित सक्सेसफुल जर झालं तर बऱ्यापैकी बऱ्याचशा कंपन्या हे अडॉप्ट करू शकतात आणि त्यातून नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज किंवा काम भेटू शकतं त्यासाठी तुम्ही हे टूल्स बघू शकतात जे आता पॉवर बीआय डेव्हलपर आहेत जे एसक्यूएल डेव्हलपर आहेत त्यांनी हे टूल शिकायला काही हरकत नाही
तुम्ही डेटा अनालिटिक्स इंजिनियर व्हा किंवा डेटा इंजिनियर व्हा, डेटा सायंटिस्ट व्हा, कोणताही जे तुम्हाला इंटरेस्ट असेल त्या गोष्टीने ते शिकण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यात नक्कीच तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी शिकायला भेटतील. नवीन नवीन अपॉर्च्युनिटी आपोआप भेटत जातील. ज्या लेवलला आहे तुम्ही थोडंसं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा, ह्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. मी आता पुढचे काही व्हिडिओज बनवणार आहे जिथे प्रॅक्टिकली मी तुम्हाला डेटा फॅक्टरी कशी यूज करायची, डेटा सिनॅप्स कसा यूज करायचा, त्याच्यात आपण काय काय करू शकतो, ह्या सर्व गोष्टी मी थोड्या पुढच्या काही दिवसात घेणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ जे आहे ते बघायला भेटतील. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. धन्यवाद.